नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लॉ टॉक्स मराठी या चॅनलवर। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न घेऊन आलो आहोत। तो म्हणजे लग्न झाल्यावर महिलेचा वारस हक्क संपतो का? अनेकांना अजूनही वाटतं मुलगी लग्न झाली की तिचा वडिलांच्या मालमत्तेवरील हक्क संपतो, पण खरंच असं आहे का? चला तर मग हाच गैरसमज आज आपण कायद्याच्या भाषेत पूर्णपणे दूर करूया। सगळ्यात आधी जाणून घेऊया वारस हक्क म्हणजे काय। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता, संपत्ती किंवा हक्क हे त्याच्या नातलगांकडे कायदेशीररित्या हस्तांतरित होतात। त्यालाच वारसा हक्क असे म्हणतात आणि ज्याला हा हक्क मिळतो त्याला वारस म्हणजे हेर्स म्हणतात। हिंदू, शीख, बौद्ध, जैन धर्मियांसाठी हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 हा कायदा लागू आहे। या कायद्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही मालमत्तेवर समान हक्क आहे। पण 2005 पूर्वी मुलीला तिच्या वडिलांच्या संयुक्त मालमत्तेत हिस्सा काहीसा मिळत नव्हता, पण 2005 साली झालेल्या दुरुस्तीनंतर मुलीला देखील मुलाप्रमाणे समान हक्क देण्यात आलेला आहे। म्हणजे ती अविवाहित असो किंवा विवाहित, तिला वडिलांच्या मालमत्तेत तितकाच हक्क मिळतो जितका हक्क मुलाला मिळतो। आता पाहूया मुख्य मुद्दा। लग्न झाल्यानंतर मुलीचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क संपतो का? उत्तर आहे नाही। लग्न झाल्यावरही ती वडिलांची वारस राहते। तिला वडिलांच्या मालमत्तेत तितकाच हक्क असतो जितका तिच्या भावाचा असतो। उदाहरणार्थ, वडिलांना 3 मुलं आहेत, 2 मुलगे आणि 1 मुलगी। मुलीचं लग्न झालं असेल तरी वडिलांच्या मृत्यूनंतर त्या तिघांनाही समान हिस्सा मिळतो, म्हणजे प्रत्येकी 1/3। लग्नानंतर महिलेला फक्त वडिलांवरच नव्हे तर पतीच्या मालमत्तेवरही हक्क निर्माण होतो। हिंदू सक्सेशन ॲक्टच्या कलम 8 नुसार पतीच्या मृत्यूनंतर पत्नी ही क्लास 1 हेअरमध्ये मानली जाते, म्हणजेच पतीच्या मालमत्तेवर तिला कायदेशीर हिस्सा मिळतो। जर पतीचा मृत्यू झाला आणि त्याच्या मागे पत्नी, आई आणि 2 मुले असतील तर ही मालमत्ता सर्वांमध्ये समान प्रमाणात विभागली जाते। मात्र पत्नीला सासरे, सासू, दीर किंवा नणंद यांच्या मालमत्तेवर हक्क नसतो। तो हक्क केवळ पतीच्या नावावर असलेल्या किंवा त्याच्या वारसाने मिळालेल्या मालमत्तेपुरताच मर्यादित असतो। महिलेला स्वतःच्या मालमत्तेचा हक्क, म्हणजे ज्याला आपण स्त्रीधन म्हणतो, महिलेच्या नावावर असलेली मालमत्ता लग्नाच्या आधीची असो किंवा लग्नानंतर ती तिची स्वतंत्र मालमत्ता असते। त्याला कायद्यानं स्त्रीधन असं म्हटलं जातं। या स्त्रीधनामध्ये समाविष्ट आहेत म्हणजे विवाहात मिळालेले दागिने, भेटवस्तू, वेतनातून मिळालेली संपत्ती, वारशाने मिळालेली मालमत्ता। ही मालमत्ता पूर्णपणे महिलेची असते, यावर कोणाचाही हक्क नसतो, ना नवऱ्याचा ना माहेरचा। मग हक्क कधी संपतो? महिलेचा वारसा हा फक्त काही अपवादात्मक परिस्थितीत संपू शकतो, जसं की तिने लेखी स्वरूपात वारसा नाकारला असेल, म्हणजे जर तिने हक्क सोड केले असेल, अशा वेळी तिचा हक्क राहत नाही। या काही अपवादांखेरीज कोणत्याही परिस्थितीत लग्नानंतर महिलेचा हक्क संपत नाही। तर मित्रांनो, निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे। लग्नानंतर महिलेचा वारसा हक्क संपत नाही। तिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर हक्क आहे, पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या मालमत्तेवर हक्क आहे आणि तिची स्वतःची मालमत्ता तिचीच राहते। आजच्या व्हिडिओत आपण पाहिले की कायद्याने महिलेला पुरुषांप्रमाणे समान हक्क दिले आहेत। म्हणून पुढे कोणी म्हटलं की लग्नानंतर मुलीचा हक्क संपतो तर त्यांना सांगायला विसरू नका, कायद्याने आता स्त्रियांना समान हक्क दिले आहेत। हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या मैत्रिणींना, विशेषतः महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्कांची खरी माहिती मिळेल। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कायदेशीर विषयासह।